रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत साहिब बोलो सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम. अकल अनुबेशुंदुनम सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदम अम्बे परवाथा है वार पार निमज्जतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पू शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन जावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूजय आद गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समरथ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि आधारा ध्यावे 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि आधारा ध्यावे 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरों विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो में बांधी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं. तो करो तो हो बावड़ू. दूर दूर करो तो जाऊं. जो राखो त्यों ही रहूं. जो देव सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाहार कबीर देव कबीर साहेब कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व परमेश्वराचे प्रिय आत्मे
परमात्म्याचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित आहात. लखबर सूरा जूझ ही लखबर सामद्दे लखबर येती जहान में तब सतगुरु शरण आले. ज्या पुण्यात्म्यांना वर्तमानात मानव शरीरे प्राप्त आहेत, त्यांच्या मागच्या पुण्यांची काही गणना केली जाऊ शकत नाही की युगायुगांचे किती शुभ संस्कार तुमच्याबरोबर आहेत. त्यांच्यापेक्षाही पुण्यकर्मी प्राणी ते आहेत जे बरवाला आश्रम, सतलोक आश्रम, बरवाला जिल्हा हिसार, हरियाणामध्ये पोहोचतात, दीक्षा प्राप्त करतात. पुण्यात्म्यांनो, आपल्याला सद्गुरू नाही मिळाले, आपल्याला आध्यात्मिक टीचर चांगले नाही मिळाले, ज्या कारणाने आपण परमात्म्याकडून मिळणारे जे लाभ असतात त्यापासून वंचित राहिलो आणि मानव शरीरास व्यर्थ करून आपण संसार सोडून निघून जातो. पुढे जाऊन न जाणो किती कष्ट आपण उपसत होतो. त्यांचं ज्ञान आपल्याला नव्हतं की यापुढेही काही आहे. आता परमात्म्याच्या या तत्वज्ञानाने, त्या प्रकाशाने आपणास वर्तमानाची आणि भविष्याची आणि भूतकाळाची माहिती मिळू लागली. भूतकाळाची कशी, वर्तमान काळाची कशी आणि भविष्याची कशी आहे. आज कोणी दुःखी असेल तर तो आपल्या पापांमुळे आहे. आज कोणी सुखी असेल तर तो आपल्या पुण्याने आहे. हे विधान आहे परमात्म्याचे. या गोष्टी सगळे मानतातही. कोणी दुःखी प्राणी असेल तर तो आपणच म्हणत असतो की न जाणो माझं कुठलं पाप मला नडलं. आणि जे सुखी असतात त्यांना त्या विषयात सगळे म्हणतात काहीतरी खूप चांगलं पुण्य केलं होतं मागच्या जन्मी. तर यावरून आपल्याला भूत आणि वर्तमानाची माहिती मिळाली. भविष्याची माहिती परमात्म्याने करवली की कबीर हरि के नाम बिना राजा रसब होवे, मट्टी लद कुमार के भाई घास न नीरे कोई. परमात्म्याने एकच उदाहरण असं दिलंय ज्यातून आपण सहज समजू शकतो. सामान्य माणूस राजास खूप बलशाली मानतो, समृद्ध मानतो. परमात्मा म्हणतात की जर राजाही परमात्म्याची भक्ती करत नसेल, त्याचं नेक्स्ट लाईफ गाढवाचं असेल. आता पुण्यात्म्यांनो, आता इथं समस्या येत राहिली की कुणी पाहिलंय, मग वर्तमानात आपल्याला ते सुख प्राप्त आहे, ज्यामुळे आपण सुखावलो नि विसरलो की पुढे दुःख असणार आहे. आणि मग ही गोष्ट बोलून सोडून देतो की बघू पुढे. हा आपल्या अध्यात्मज्ञानहीनतेचाच परिणाम होता. आमचे सद्ग्रंथ परमात्म्याचे विधान आहे, संविधान आहे. आणि संविधानाची अवहेलना जे लोक करतात, तुम्ही इथे वर्तमानातही पहा, जे संविधानाची अवहेलना करतात त्यांना इथेच दंडित केलं जातं. अशाच प्रकारे परमात्म्याचे विधान आहे जे ते तोडतात, उल्लंघन करतात, त्यालाही दंड प्राप्त होतो. तर त्या विषयात आपण दृढ होण्यासाठी, सत्याशी परिचित होण्यासाठी काही आधार घ्यावा लागेल. आपले सद्ग्रंथ याचा आधार आहेत. त्या पश्चात ते महापुरुष ज्यांना परमात्मा मिळाले आणि परमेश्वराचे विधान त्यांना प्राप्त झाले. आणि तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे त्या महापुरुषांनी सांगितलं की तो परमात्मा कोण आहे.
त्या परमेश्वराने स्वतः येऊन आपले विधान आपल्या मुखकमलातून सांगितले, ज्याला तत्वज्ञान म्हणतात, ज्याला सूक्ष्मवेद म्हणतात, ज्या विषयाबाबत हिंट दिली गेली आहे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे आणि परम अक्षर ब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्म्याची तो माहिती देत आहे. आपल्या स्तराचं ज्ञान तो श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनास सांगतच आहे. त्या पश्चात तो सांगतो ती विशेष माहिती अध्यात्म मार्गाची परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखातून ज्ञान देतात. त्या परमात्म्याच्या मुखातून उच्चारलेल्या वाणीला तत्वज्ञान म्हणतात. त्यामध्ये धार्मिक यज्ञांची, धार्मिक अनुष्ठानांची माहिती विस्ताराने सांगितली गेली आहे. आणि 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत तुला परमात्म तत्वाची माहिती तथा तत्वज्ञानाचा उपदेश करतील. तर यातून आता हे सिद्ध झालं की गीताजीमध्ये ते ज्ञान नाही. जर ते ज्ञान श्रीमद भगवद्गीतेतच असतं तर त्याने म्हटलं असतं की त्या अध्यायात वाचा. आणि यातून हेही सिद्ध झालं की तो परमात्मा अन्य आहे गीता ज्ञानदात्याहून, आणि तोच मोक्षदायक आहे. त्याच्याद्वारा सांगितलेलं जे ज्ञान आहे ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात अनुवादकर्त्यांनी एक चूक केली आहे. त्यात एक ब्रह्मणे शब्द आहे. ब्रह्मणे यांनी ब्रह्मणे शब्दाचा अर्थ केला वेद, आणि हाच ब्रह्मणे शब्द आहे गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये. तिथे याच अनुवादकर्त्यांनी ब्रह्मणेचा अर्थ केलाय सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परम अक्षर ब्रह्म, ज्याविषयी गीताध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की जी त्या तद्ब्रह्मशी, सर्व अध्यात्म ज्ञानाशी आणि सर्व कर्मांशी परिचित होते ती व्यक्ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते. म्हणजे जरा म्हणजे वृद्धावस्थेतील कष्ट, मरण म्हणजे मृत्यू, अर्थात जो इथून जन्म मरणाच्या कष्टातून सुटण्यासाठी साधना करतो, संसाराची काही इच्छा धरत नाही, तो त्या तद्ब्रह्मशी परिचित झालेला आहे, सर्व अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे आणि सर्व कर्मांशी परिचित आहे. अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात विचारलं किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे. गीता ज्ञानदाताने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगितले की ते परम अक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्याहून वेगळे येते. तर आपण आपल्या या अध्यात्म मार्गात पुढे जाण्यासाठी काही आधार घ्यावा लागेल. आत्तापर्यंत आपल्या कुठल्याही संत या पंथात गेलो वा त्यांचा कुठला अनुभव आपण वाचला, त्यांचे विचार जवळपास भिन्न होते, त्यांच्या साधनांमध्ये बरेच अंतर असते. तर गीताध्याय नंबर 2 श्लोक नंबर 53 मध्ये म्हटलं की हे अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी भ्रमित करणाऱ्या भिन्न भिन्न प्रकारच्या वचनांपासून हटून एका परमात्म ज्ञानावर स्थिर होईल तेव्हा तू योगी होशील. योगी म्हणजे भक्त. तेव्हा तर तू भक्त म्हणवशील, नाहीतर कोणीही कुठेही तुम्ही जाल तर तुम्हाला तत्वज्ञान नाही. कुणीही माथे फिरू लबाडी करून तिथून दिशाभूल करतो, तुम्हाला सुमार्गापासून विचलित करून कुमार्गावर घेऊन जातो. आणि ज्यावेळी तुम्ही या तत्वज्ञानाने दृढ व्हाल
भले इथे ब्रह्मा विष्णू महेश येवो तुमच्या समोर, तुम्ही ज्ञानात डगमगू शकणार नाही, त्यांना विचलित कराल. हे असं ज्ञान आहे. आणि तेव्हाच आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचू. रस्त्यात न जाणो किती ठग भेटतात भ्रमित करणारे, तर मग आपण भ्रमित नाही झालो तर सुमार्गावर आपल्या घरी पोहोचू, सतलोकात जाऊ, आपण सदा सुखी होऊन जाऊ जिथून आपण आलेलो आहोत. आत्तापर्यंत आपल्याला हेच माहीत नव्हतं की आपण आलो कुठून, आपण इथे जन्म आणि मरत का आहोत. सगळं जीवन आपण डिव्होट करून टाकतो आपली घरं नि बंगले बांधण्यात, आपल्या मुलांबरोबर प्रेमानं राहण्यासाठी, आणि एका सेकंदात ना मुलं राहतात, ना ती कोठी राहते, ना तो बँक बॅलन्स सोबत जातो. सोबत जातात ती पापाची कर्म जी सर्व जीवनात एकत्रित केली आणि भक्ती केली नाही. नेक्स्ट जीवन त्याचं फार वाईट असणार. तर आपल्याला परमात्म्याच्या ज्ञानाने भूत, वर्तमान आणि भविष्याची माहिती झाली. आता कुणी एकच व्यक्ती आहे, मानव शरीर सर्वांचे सारखे आहे. कर्मात किती अंतर आहे. ही कर्म केली कधी होती, कधी मागल्या जन्मात भूतकाळात केली, तर भूतकाळ आजचा वर्तमानच भूतकाळ बनेल आणि आजच्या वर्तमानाने आमचं भविष्य बनेल. त्यामुळे सत्संगाला आल्यानं, परमात्म्याच्या तत्वज्ञानाशी परिचित झाल्याने प्राणी आपलं उद्दिष्ट प्राप्त करतो, समजून घेतो की मनुष्याचे उद्दिष्ट काय होतं. तर यासाठी परमात्मा सांगतात, तर पुण्यात्म्यांनो, तुम्हाला तो सत्संग मिळाला, सद्गुरू मिळाले. सद्गुरू त्यांना म्हणतात जे खरं ज्ञान देतात, जे सद्ग्रंथांवर आधारित असावे. या दासाची जितकी वचनं असतील ती महापुरुषांची, त्या महापुरुषांची वाणी ज्यांना भगवान भेटले, आणि ते आमचे प्रमाणित सद्ग्रंथ असतील ज्यांना आजवर श्रेष्ठ आणि सत्य मानत आलो आहोत. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23-24 मध्ये म्हटले की अर्जुन, शास्त्रविधी त्यागून जे मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख मिळतं, ना त्यांना काही सिद्धी प्राप्त होते, आणि ना त्यांना काही गती प्राप्त होते. आणि आपण या 3 वस्तूंसाठीच भक्ती करतो. मोक्ष मिळो, संसारात आपण सुखी राहू, आणि आपणास काही सिद्धी प्राप्त हो. सिद्धी म्हणजे आपली कार्य सिद्ध होत, आणि सद्भक्तीमध्ये या सिद्धी येतात, ज्या सिद्धींच्या आधारे एखादी सिद्धी प्राप्त करून ऋषीजन आपल्याला त्यांच्या मागे येण्यास भाग पडत. तर आपल्याला त्या सिद्धींचा प्रयोग करायचा नाही, त्या तुमच्या या जीवनकाळात ऑटोमॅटिकली काम करत राहतील. तुमची कार्यसिद्धीच जातील, तुमच्यावर येणारी संकटे टळतील. ते भक्तीच्या सिद्धीनेच होतं. तर पुण्यात्म्यांनो, सत्संगाला येण्याने प्राण्यांना ज्ञान मिळते. परमात्म्याचे विधान ऐकून, मानुष जन्म दुर्लभ है ये मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बहोर न लगता डार। मानुष जन्म पाके जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम। कबीर राम रटत कोड़ी भलो, चू चू पड़े जो चाम, वो सुंदर शरीर किस काम का, भाई जा मुख नाही नाम। कबीर जिव्या तो वाहे भली, जो रटे हरि नाम, नहीं तो काट के फेंक दियो, मुख में बलो ना चाम। परमात्म्याची माहिती, मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट सत्संगाने कळते, ज्ञान होते. आणि अजूनपर्यंत आम्हाला सत्संग मिळाला नाही. ज्या महापुरुषांना आम्ही विद्वान मानत होतो त्यांना अध्यात्म मार्गाचे
काहीच ज्ञान नव्हते. ते केवळ संस्कृत भाषा जाणत होते. त्याविषयी सूक्ष्म वेदात म्हटलं आहे की भेड़ पूछ को पंडित पकड़े, भेड़ पूछ को पंडित पकड़े, ये भादो नदी विहंगा, गरीबदास व भवजल डूबे, जिन नहीं साध सत्संगा. परमेश्वर म्हणतात, कबीर साहेब म्हणतात, कबीर इस संसार को समझाऊं कै बार, और पूछ पकड़ के भेड़ की, ये उतरा चाव पार. जशी भाद्रपदात खूप वर्षा होत असते, नदी आपली फुल स्विंगमध्ये वाहत जात असते, किनाऱ्यांना शिवून भयंकर जल वाहत असते, वेगानं वाहत असते. ती नदी पार करताना कुणी जर असं म्हटलं की मेंढीची शेपूट पकड, ही तुला पुरातून पार करेल, आणि त्या व्यक्तीला कुणी जाणकार समजून मेंढीची शेपूट पकडून जी नदीत जात असेल, तर अंडरस्टूड आहे की तिच्याबरोबर काय होणार. तर इथे परमात्मा म्हणतात, कबीर इस संसार ने समझाऊं कै बार, और पूछ पकड़ के भेड़ की, ये उतरा चाव पार. हीच गोष्ट आदरणीय गरीबदास साहेबजी जे परमात्म्याशी परिचित झाले, सचखंड पाहिलं, सतलोकास गेले आणि मग परत आले, परमात्म्याकडून प्राप्त त्या तत्वज्ञानाच्या आधारे म्हणतात की भेड़ पूछ को पंडित पकड़े, ये भादो नदी विहंगा, गरीबदास व भवजल डूबे, जिन नहीं साध सत्संगा. ज्यांना संताचा सत्संग नाही मिळाला, ते या बहुजल रूपी नदीमध्ये बुडून जातात. आणि ज्या साधना तुम्ही करत होतात, ती मेंढीची शेपूट धरायला लावली होती, श्राद्ध करा, 13वे घाला, मग फुलं उचला, अशी कामं लावली होती आम्हाला. भक्तीच्या तर आसपासही पोचलो नव्हतो, कुठं नामोनिशाण नव्हतं भक्तीचं. मग कुणी जास्तच श्रेष्ठ समजत होते, हरे राम हरे कृष्ण, सीताराम राधे श्याम, राधे राधे श्याम मिला दे, ही गीतं गात राहिलो. त्याही पेक्षा कोणी उच्च ठरले, ते म्हणतात, ओम नाम सबसे बडा, इससे बडा ना कोई, ओम नाम का जाप करे, शुद्धात्मा होई. तर हे अपुरे ज्ञान होते, ही मेंढीची शेपूट होती. आम्हाला जायचं आहे सतलोकात, जिथे आम्ही पूर्वी राहत होतो, आणि जिथे आम्हाला सर्व सुख प्राप्त होईल, ज्याचा शोध आम्ही इथे घेत आहोत या वाईट लोकात. या पृथ्वीवर आणि काल ब्रह्म, ज्याचे ओम नाव आहे, हा ब्रह्म आहे. त्याच्यावर 2 शक्ती आणखी आहेत ब्रह्मच्या वर, एक परब्रह्म, एक परम अक्षर ब्रह्म. यांनाच अन्य शब्दात म्हणतात, जसं ब्रह्मला म्हणतात क्षरपुरुष किंवा क्षरब्रह्म. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक 16 आणि 17 मध्ये या 3 पुरुषांची, 3 प्रभूंची माहिती आहे. आमचे जे गुरु होते, आमचे ऋषी महर्षी होते, ते आमच्या सद्ग्रंथ आपल्या सिलॅबसशी परिचित नव्हते. हे काय खाक टीचर होते? जे टीचर आपल्या सिलॅबसशी परिचित नाहीत, ते टीचर नव्हेत, ते लोकवेद ऐकवत असत. आणि ज्या आधारे आम्ही आमच्या पूर्वजांनी जीवननाश केला, आज ते पशुपक्षी भूत योनींमध्ये भोगत आहेत. आणि आता त्यांना सुटका मिळण्यासाठी ते म्हणतात, श्राद्ध घाला, अमुक करा. तो तिकडे गाढव झालाय आणि इथे त्याचं श्राद्ध घालतायत. ही काय गोष्ट झाली? आम्ही शहाणे नव्हतो, आम्हाला ज्ञान नव्हतं, तर परमात्म्याने दया दाखवली, तुम्हाला शिक्षित केलं, आणि शिक्षित करून या दासाला या ज्ञानाने युक्त केलं. त्याआधी तुमच्यासाठी इन्स्ट्रुमेंट तयार केले, जेणेकरून ही मुलं घर बसल्या समजू शकतील, सद्ग्रंथांची ओळख होऊ शकेल. आत्तापर्यंत आम्ही शिक्षित नसल्याने एक माथे फिरू, 4 वाणी गीतेचे किंवा वेदांचे 4 श्लोक पाठ करायचा, आम्ही त्याच्या तोंडाकडे बघत राहायचो, मोठा विद्वान आहे, वा भाई वा, चांगलं संस्कृत जाणतो. भाषेचे जाणकार असणं वेगळी गोष्ट आहे, अध्यात्म जाणणं हे विशेष ज्ञान आहे. तर जो प्रसंग चालला होता की
जोवर आपण आपल्या सद्ग्रंथांशी परिचित होत नाही तोवर आपला विश्वास बसणार नाही की खरोखर आम्ही जे ऐकायचो ते सत्य होतं की असत्य होतं. कारण आज आम्ही शिक्षित आहोत, सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, ज्यावर आज पावेतो लाखो वर्षांपासून आपण आधारित राहिलो आहोत. आणि आज तेच आपल्याला काय संदेश देत आहेत तर एका मिनिटात समजून जाल, कारण परमात्म्याने तुम्हाला शिक्षित बनवलेलं आहे. तर इथे आपल्यासमोर हीच समस्या उभी राहिली की आपण स्वतः परमात्म्याच्या ज्ञानाशी परिचित नसल्याने असेच भरकटत राहिलो. ज्यांनी जो मार्ग दिला त्याचाच आपण जप करू लागलो. तर इथे 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, क्षरब्रह्मही म्हणतात याला, दुसऱ्या शब्दात याला ईश म्हणतात. ईश, ईश्वर, परमेश्वर ह्या तिन्ही वेगवेगळ्या प्रभूंची माहिती आहे. ब्रह्म, परब्रह्म, परमक्षर ब्रह्म यांनाच अन्य शब्दात क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमक्षरपुरुष किंवा परमक्षर ब्रह्म म्हणा. जो 3ऱ्या नंबरचा परमात्मा आहे तो सर्वांसाठी पूज्य आहे इष्ट रूपात. आणि बाकी जितके प्रभू आहेत, स्वामी आहेत, आधी तुम्हाला थोडंसं डेफिनेशन ऑफ गॉड सांगतो की परमात्म्याची परिभाषा काय आहे. आपण जसं गणपतीलाही देव म्हणतो, गणेश देव, ब्रह्माजींनाही आपण भगवान म्हणतो, विष्णूजींनाही भगवान म्हणतो, शंकरजींनाही आपण देव म्हणतो, महादेव म्हणतो, आणि देवी मग ब्रह्मलाही आपण भगवान म्हणतो, ज्याला आपले गुरु निराकार निर्गुण म्हणायचे. तर हे सगळे प्रभू आहेत, हे सगळे स्वामी आहेत. जसं एखाद्या तहसीलदारालाही साहेब म्हणतात, एका कमिशनर, डेप्युटी कमिशनरलाही साहेब म्हटलं जातं, कमिशनरही साहेब म्हणवला जातो, आणि मंत्र्यांनाही साहेब म्हणतात, मुख्यमंत्र्यांनाही आपण साहेब म्हणतो, प्रधानमंत्रीही साहेब म्हणवले जातात, आणि राष्ट्रपतींनाही आपण साहेबच म्हणतो. साहेब जसं की आपण देव म्हणतो, देव म्हणा, राम म्हणा, साहेब म्हणा, जसं आपण सतसाहेब म्हणतो, जसं आपण कधी विशेष मूडमध्ये असतो तेव्हा म्हणतो हे सच्चे मालिक, सच्चा मालिक म्हणा, सतसाहेब म्हणा. साहेब म्हणजे भगवान, सत म्हणजे सत्य, अविनाशी. तर हे सगळे साहेब आहेत, पण आपापल्या स्तरावरील साहेब आहेत. तहसीलदार एका तहसीलमधील त्या स्तराचा मालक आहे, आणि अशाच प्रकारे अन्यही असेच जाणा. मंत्री आपल्या स्टेटमध्ये एका विभागाचा स्वामी आहे, मालक आहे, साहेब आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री एका राज्याचा साहेब आहे, प्रधानमंत्री खूप राज्यांचे मालक आहेत, साहेब आहेत. असेच राष्ट्रपती समजा. तर अशा प्रकारे हे जितकेही देव आहेत आपल्या स्तरावर हे आदरणीय आहेत. जसे तहसीलदार आहेत त्यांनाही तुम्ही प्रणाम करा, आदराने व्यवहार करा, तेही तुमचं काम करतील. आणि अशाच प्रकारे मंत्री आहेत त्यांचाही सत्कार करा. जर तुमचा प्रधानमंत्र्यांशी संपर्क असेल तर हे सांगायची आवश्यकता नाही, ना बोलायची की खालच्या स्तरावरील साहेब मग किती सहज काम करतात, करायचं तर त्यांनाच आहे. तर आज तुमचा मेळ त्या समर्थ शक्तीशी झाला आहे, आणि जे त्या समर्थ शक्तीला शरण येतात, मग खाली कितीही राम असोत, कितीही देव असोत, तुमचं काम सहजपणे करतात. त्यांनाच करायचं आहे. कारण की इथली एक व्यवस्था आहे की जसे तुम्हाला सर्वात आधी इथे जे मंत्र दिले जातात ते त्या साहेबांचेच दिले जातात. या स्टेटचे साहेब आहेत हे. त्याबरोबरच तुम्हाला त्या परमपिता परमात्म्याची ही भक्ती दिली जाते, जिची साथ असल्याने हे साहेब तुम्हाला अगदी सहजपणे लाभ देतात. यांचे हे मूल मंत्र आहेत, ही यांची पूजा नव्हे. इथे हे काही माथेपूर्वी भ्रमित करून टाकतात, जे
100, 200, 1000, 2000 नादी लावत आहेत नकली संत. आणि विशेष करून हे कबीरपंथी, हे राधास्वामी, धनधन सद्गुरूवाले, हे कसे भ्रमित करतात की बघा हा तर देवतांची पूजा करवून घेत आहे, हे तर प्रथम मंत्रच देवतांचे देत आहेत आणि बाता मारतात सतलोक आणि सचखंडाच्या. तर यासाठी प्रत्येक सत्संगात आम्हाला सांगता येत नाही, कारण की पूर्ण वर्षामध्ये आम्हाला सिलेबस कव्हर करायचा असतो. मग कधी कधी कुठल्या ना कुठल्या सत्संगात आम्ही नेहमीच ऐकवतो या प्रकारचे एक विवेचन करतो. तर ती आमची CD आम्ही बनवतो, ती तुम्ही घेऊन जा, फार स्वस्तात इथे मिळते तुम्हाला. हे तर अनमोल वचन आहे, तुमच्या मुलांच्याही कामी येईल, तुमच्याही कामी येईल. तर जो प्रसंग चाललाय की आम्ही यांची पूजा नाही करत, जसं एक पतिव्रता मुलगी असते जी आपल्या सासरी निघून जाते. पतिव्रतेचे गुण हे असतात की ती आपल्या पतीच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पुरुषाप्रती पतिसंभाव नाही ठेवत. पण त्या पतिव्रतेचा हा अर्थ नाही की तिने कोणत्याही पुरुषाकडे बघूच नये किंवा कोणाला प्रणामही करू नये किंवा कुणाचा सत्कार करू नये. हेही त्या पतिव्रतेमध्ये गुण असतात. आलेल्यांचा आदर करावा, जसं दीर आहे, जाऊ आहे, सासरे आहेत, सासू आहे, छोटी मोठी नणंद आहे, धाकटा दीर, या सर्वांचा यथोचित आदर करावा, त्यांचा सत्कार करावा, त्यांचं काम करावं, भांडी घासणं, पोळ्या करणं आणि जी काही 100 कामं करायची तर त्यांचा यथोचित सत्कार करावा, मृदू भाषेचा वापर करावा. तर ती पतिव्रता योग्य आहे. आणि दुसऱ्या शब्दात ती पतिव्रता ठीक आहे जी आपल्या पती व्यतिरिक्त अन्यांशी आस्था ठेवत नाही. ती पतिव्रता नसून कळलावी आहे, कारण ती सर्व घरात भांडण लावेल. तर म्हणून आम्ही भक्तही तेव्हाच होऊ, नि पतिव्रता पदावर तेव्हा चालू, जेव्हा आम्ही सर्व जितक्या शक्ती आहेत त्यांचा यथोचित आदर करू. तर ती पतिव्रता पत्नी मुलगी जेव्हा आपल्या सहपरिवारात राहते, जॉईंट फॅमिलीमध्ये, तर तोवर ती इतकं चांगलं वागत असते, सर्वांबरोबर मिसळते, धाकट्या दिराच्या मुलांनाही स्वतःच्या मुलांसारखं समजते, मोठ्या दिराच्या मुलांनाही आपलं मानते. त्यांना असं नाही वाटत की आपण परके आहोत. तर पण तिची जी भावना आहे ती मनातून ती आपल्या पतीसाठी असते. आणि ही गोष्ट तिच्या तेव्हा लक्षात येईल जेव्हा ते डिव्हाइड होतील, जेव्हा भिन्न भिन्न होतील भाऊ, तेव्हा लक्षात येईल तिची आस्था कशात होती. आपल्या हिश्श्याच्या सर्व वाट्या, पेले, चमचेही उचलून आपल्या घरी नेऊन ठेवेल, एक चमचाही सोडणार नाही दुसऱ्यासाठी, आणि आपल्या पतीबरोबर निघून जाईल. तर त्यावेळी त्या पतिव्रतेचं माहीत झालं की ती पूजा कोणाची करत होती. तर त्याच प्रकारे इथे एक सहपरिवार आहे आपला. हे ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव आहेत आणि इथले अधिकारी आहेत. हे एक विभागीय मिनिस्टर आहेत. या एका ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी रजोगुण विभागाचे, विष्णूजी सत्वगुण विभागाचे आणि शंकरजी तमोगुण विभागाचे. आणि अन्य जे देव आहेत, जसं की गणेशजी आहेत, दुर्गाजी आहेत, यांचाही आपल्या या अध्यात्म मार्गात खूप सहयोग आहे. आता यांचं जसं आपण आपल्या सतलोकात जायचं आहे, स्वलोकात जायचं आहे, जसं आपण परदेशी गेलो आहे आणि आपल्याला आपल्या देशात यायचं आहे आणि तिथे आपण असा काही बिझनेस व्यापार करत होतो, काही कारणाने आपलं तिथे नुकसान झालं, विजेचं कनेक्शन कापलं गेलं, टेलिफोन सुविधा बंद झाली, गॅस बंद झाला, तर आपण कंगाल झालो. या सर्व सुविधा समाप्त झाल्या, आपण महादुःखी झालो. आणि तिथून तुम्ही निघू नाही शकत जोवर त्यांचं सगळं कर्ज क्लिअर करत नाही. येऊ देणार नाही तुम्हाला, नो ड्यूज सर्टिफिकेट मिळणार नाही. आणि तिथे कोणी तुम्हाला असा दयाळू समर्थ मिळाला
तुम्हाला म्हणाला की तुमचं कनेक्शन पुन्हा सुरू करून देतो तुमच्या गॅरंटीने, आणि तुम्ही नव्याने मेहनत करा, प्रामाणिकपणे मजुरी करा आणि यांचे टॅक्स भरत राहा. विजेचं बिल भरायला सुरुवात करा. टेलिफोनचं कनेक्शन करवून देतो आणि मेहनत मजुरी करून आपलं बिल भरायला सुरुवात करा. त्या सुविधा सुरू होऊन जातील आणि पुन्हा तो धनी होऊन आणि सर्व कर्जातून मुक्त होऊन आणि शिल्लक राहिलेलं धन घेऊन स्वदेशी येऊ शकतो. अगदी याच प्रकारे आपण या काळाच्या लोकात खूप मोठी पुंजी घेऊन आलो होतो. आपण खूप मोठ्या सावकाराची मुलं होतो, मुली होतो. सत लोकामध्ये आपण आपल्या चुकीमुळे आपल्या पुंजीसकट आपल्या पुण्यांसमवेत त्यांच्यासोबत आलो. हा एक खूप छळणारा, छळवादी असा इथला मालक आहे. हा सारी कामे कपटाने करतो आणि तुमच्याच मजुरीतून काही टॅक्स घेऊन आपली 21 ब्रह्मांडे चालवतो. कबीर साहेब म्हणतात, मेरे हंसाबाई हंस रूह पे था जब तू आया. जेव्हा तू तिथून आलास ना, आमच्या इथून, एक खूप पवित्र आत्मा होतास. काही विकार नव्हता तुझ्यापाशी. आध्यात्मिक धन परिपूर्ण होते. आज तू अगदी रिकामा झालायस आणि गाढवापर्यंतच्या योनीतही गेलायस पुण्याच्या अभावामुळे. तर ती पुण्ये पुन्हा प्राप्त करून आपण तितकेच भक्तियुक्त होऊ जितके आपण प्रारंभी होतो. तेव्हाच आपण स्वदेशी जाऊ शकतो. मध्ये आपल्याला इथून जाण्यासाठीचा टॅक्सही द्यायचा आहे, भाडंही द्यायचं आहे. जसं जहाजातून येतो तर ते भाडंही द्यायला लागतं आणि मग पुंजी त्याहून वेगळी असते. अशाच प्रकारे तुम्हाला अशा साधना दिल्या जात आहेत परमात्म्याकडून. ते ज्ञान, जी वास्तविक भक्ती होती, जी आजवर लपवून ठेवली होती, कारण की आपण समजण्यायोग्य झालो नव्हतो. आणि जर आजच्या आधी परमात्म्याने हे मंत्र डिस्क्लोज केले असते तर हे नकली पंथ जे काळाने चालवले आहेत त्यांच्याजवळही हे मंत्र असते आणि हेच ज्ञान असते. आणि ते अधिकारी नव्हतेच. अधिकारी असल्याशिवाय कोणतंही काम सफल नाही होऊ शकत. जसे एक पासपोर्ट बनवतो, पासपोर्ट ही जर अधिकाऱ्याने बनवला असेल तर तो पुढे चालेल. नाहीतर जी वेळ आल्यावर ते लक्षात आलं की पासपोर्टच डुप्लिकेट आहे तर खूप उशीर झालेला असेल आणि जेलमध्येही जावं लागेल. तर परमात्म्याने दया दाखवली होती की हे आत्तापर्यंत हे मंत्र गुप्त ठेवले होते. यामागे खूप मोठी गोष्ट आहे. ती सृष्टी रचनेतून तुम्हाला समजेल, वेळ आल्यावर सांगेन. तर प्रसंग चाललाय की परमात्म्याने दया दाखवली तुम्हाला. जेव्हा 600 वर्षांपूर्वी मालक आले, परमात्मा परमात्म्याचेच गुण बाळगतो. आता जसे बर्फाचे गुण आहेत, बर्फ तर बर्फाचेच गुण बाळगतो. त्याच्याजवळ जाल तर तसाच आभास होईल. अशाच प्रकारे परमात्मा जे गुण बाळगतो ते तशीच लीला करतात जशी तो करत असतो. आणि त्या परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी ज्या लीला केल्या होत्या तीच माहिती आपल्या सद्ग्रंथांतून मिळते की परमात्मा जेव्हा पृथ्वीवर येतो, यथार्थ ज्ञान स्वतः आपल्या मुखकमलातून, कवींसारख्या कवितांमधून, लोकोक्तींच्या माध्यमातून, शब्दावलींच्या माध्यमातून तो उच्च स्वरात बोल बोलून उच्चारण करतो. आणि त्या प्रसिद्ध कवींमधलाही तो एक असतो. पण तो असतो परमात्मा. आणि तो परमात्मा आपले यथार्थ ज्ञान स्वतःच देतो. आणि जेव्हा परमात्मा इथे येतात ते 3 प्रकारे आपली देखभाल करतात, 3 प्रकारे आमचे पोषण करतात, पालन पोषण करतात. तीन स्थितींनी एक स्थिती होती ते परमात्मा सतलोकात सचखंडात एका राजाप्रमाणे फार सुंदर सिंहासनावर विराजमान आहेत मनुष्य रूपात. डोक्यावर मुकुट आहे, वर छत्र आहे. परमात्म्यावर चौऱ्या आपोआप ढाळल्या जातात. आणि दुसऱ्या स्थितीत ते परमात्मा प्रत्येक युगात एक शिशुरूप धारण करून इथे येतात. आणि
एका कमळाच्या फुलावर विराजमान होतात, तिथून निसंतान दाम्पत्य त्यांना उचलून नेते आणि मग तिथे पालन पोषणाची लीला घडते आणि मग तेव्हा ते कुमारिका गायीचे दूध पितात, त्याशिवाय काही पित नाहीत. कुमारिका गायीच्या दुधाने त्यांच्या बालपणाचे संगोपन होते, हे आमचे सद्ग्रंथ सांगतात. ऋग्वेद मंडल नंबर 9, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र नंबर 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95च्या मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या मंत्र 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, आणखीही अनेक स्थानी हे प्रमाण आहे की परमात्मा अशी लीला करतो. जेव्हा परमात्मा शिशुरूप धारण करून लीला करतो, तेव्हा त्यांच्या संगोपनाची लीला कुमारी गायींकडून होते, हे वेद सांगतात. आणि ही लीला कुणी केली? तो परमात्मा कवींसारखे आचरण करतो. ही लीला कुणी केली? श्रीराम, श्रीकृष्ण, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजींची लीला आम्ही कधी वाचली नाही. आम्ही हिंदू धर्मात अडाणी राहिलो. आणि परमेश्वराच्या लीलेत 600 वर्षांपूर्वी मालक आले होते, त्यांनी कबीर भगवान यांनी ही लीला केली होती. मग हु इज गॉड? कबीर इज गॉड. आता भगवानाला ओळखण्यात आम्हाला जराही वेळ नाही लागणार, कारण की आपण ज्या सद्ग्रंथांना आपले मानत होतो, आज तेच सद्ग्रंथ आपणाला संदेश देत आहेत की भगवान अशी लीला करतो. तर सगळ्यात आधी आपल्याला भगवानाची ओळख होऊ दे. आणि सद्ग्रंथातून ती ओळख, जसं दासाने आत्ता सांगितलं, जसं गीताध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23-24 मध्ये स्पष्ट केलं आहे की अर्जुन, जे शास्त्रविधीला त्यागून मनमानी साधना करतात त्यांना काहीही सुख मिळत नाही. ना त्यांना सुख मिळत, ना त्यांना गती मिळते, ना त्यांना काही सिद्धी प्राप्त होते. म्हणून तुझ्यासाठी अर्जुन, कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत कोणती साधना करायला हवी आणि कोणती करू नये याकरता सद्ग्रंथच प्रमाण आहेत. कुणाच्या लोकवेद किंवा दंतकथेवर विश्वास ठेवू नकोस. तर आज आपले सद्ग्रंथ काय सांगतात? आधी याच सद्ग्रंथांचा आधार घेऊन आमचे धर्मगुरू आम्हाला समजावत असत. आम्ही स्वीकार करत होतो, कारण ते संस्कृत बोलत असत आणि सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये लिपिबद्ध होते. आम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं, कारण इतका विद्वान माणूस खरंच बोलत असावा. ते सत्याच्या तर जवळपासही नव्हते. त्यांना अध्यात्म मार्गाचा कख देखील माहिती नव्हता. आजपर्यंत या ऋषी महर्षींना, आजपर्यंत आणि त्या महापुरुषांना सोडून ज्यांना भगवंत मिळाले किंवा परमात्म्याच्या ज्ञानाव्यतिरिक्त, आता वर्तमानात या दासाच्या व्यतिरिक्त या 21 ब्रह्मांडात या अध्यात्म ज्ञानाशी कुणी परिचित नाहीये. हे जग फालतू गोष्टींवरती विश्वास ठेवते आणि ना त्यांच्यापाशी हा कंप्लीट कोर्स आहे. आता जो प्रसंग चाललाय की आम्हाला स्वदेशी जायचंय आणि आम्ही चुकीच्या लोकात आलोय आणि आम्ही अध्यात्माचे धनी होतो, आपण निर्धन झालो. आम्ही पशूंपर्यंतच्या योनीत भटकतो, झाडपाला खाऊन गुजराण करतोय आणि आम्ही सतलोकात काय आहार घेत होतो, कशा सुविधा आम्हाला प्राप्त होत्या, त्याची तुलना आम्ही या काळातल्या स्वर्गलोक आणि ब्रह्मलोकातही करू शकत नाही. जे सुख तुम्हाला तिथं प्राप्त आहे, त्याच सुखाची तुमच्यात अजूनही इच्छा आहे आणि त्या शोधात तुम्ही जात असता. रस्त्यात न जाणो किती लबाड ठग भेटतात, मिसगाईड करून तुम्हाला भ्रमित करून टाकतात, ध्येयापासून दूर करतात. मग तुम्ही जेव्हा अध्यात्म मार्गाने सुखी होत नाही, कारण साधना शास्त्रानुकूल नसल्याने परमात्म्यापासून लाभ मिळत नाही, ज्या कारणाने तुम्ही स्वतः धनी बनण्यासाठी आपल्या बुद्धीचा प्रयोग करू लागलात, कुणी भेसळ करू लागला, कुणी लाच घेऊ लागला आणि कोणी आणखी काही मार्ग अवलंबून, तर हा मार्ग सुखी होण्याचा नव्हे, हे तर महादुःख प्राप्त केलं. आपण वाईट कामं केली, पाप बनली आणि त्या पापांच्या आधारे जे धन संग्रहित केलं ते इथेच राहिलं आणि आमच्यासोबत ती पापं गेली, जी ते धन जोडण्यास किंवा सुख, नकली सुख प्राप्त करण्यासाठी आम्ही पापे एकत्र केली होती.
जोवर आपण पापमुक्त होत नाही तोवर तिथे जाऊ शकत नाही. कारण जोवर अपराधी प्राणी आहे तो जेलमध्ये राहतो. अपराध मुक्त झाल्यावरच तो जेलमधून सुटेल. तर आधी परमात्मा तुमच्या त्या पापांचा नाश करतील जी तुमची संचित आहेत, आधीची एकत्र केलेली आहेत. आणि दुसरा मग तुम्हाला असा विधी देण्यात येईल की ज्या योगे वर्तमानातील सुद्धा तुमच्या भविष्यात जी दुःख येतील, जी तुमच्या प्रारब्धात लिहिलेली आहेत. प्रारब्ध म्हणजे नशीब. प्रारब्धास असं डिफाईन करण्यासाठी अशा प्रकारे सांगतात की मागच्या जन्मजन्मांतरीची तुमची पुण्य आणि पापे संग्रहित आहेत. त्यातून तुमचा ॲव्हरेज रेशो घेऊन ज्याची पापं जास्त साचलेली आहेत त्यातून त्या रेशोतून पापं जास्त घेतली आणि ज्याची पुण्य थोडी आहेत त्याच रेशोतून पुण्य घेतली. तर इथे आज ज्याचं दुःख जास्त आहे त्याची पूर्वजन्मातील पापे जास्त आहेत. त्या संचित कर्मातून काही घेऊन दोन्ही तुमच्या पुण्य आणि पापातून तुमचं नशीब बनवून पाठवलं. आता तुमच्या प्रारब्धात, तुमच्या नशिबात जर ते पुण्य असेल, जोवर तुमची पुण्य जास्त असतील, पुण्य चालतील, तेव्हा तुम्ही कुठलीही भक्ती करा किंवा नका करू. भले तुम्ही चोरी करा, डाके घाला, भले हिंसा करा, तुम्ही सुखीच दिसाल सर्वसामान्य माणसांना की इतका पापी माणूस आणि तरीही सुखी आहे. तर हे काळाचं जाळं आहे हे समजून घ्यावं लागेल तुम्हाला. तर अन्य व्यक्ती ज्या आस्तिक आहेत त्याही नास्तिकतेकडे जाऊ लागतात यांना पाहून. तर या ज्ञानाच्या आधारे तुम्ही तुमचे मन रोखायला हवे. कुमार्गावर जाण्यापासून सहारा देईल तुम्हाला हे तत्वज्ञान. आणि ज्यावेळी त्या व्यक्तीची ती पुण्य क्षीण होऊन जातील, मग पापांचे दिवस येतील, मग बघा त्याची कशी दुर्गती होईल. आणि मग त्याच्याजवळ वेळ फार कमी असेल आणि मग तो कुठे समाधानासाठी जाईल तर त्याला नकली हे संत भेटतील. त्यांच्याकडून जंतर मंतर करवून घेऊन, नामदीक्षा घेऊन शेवटी तो मरूनच जाईल त्या दुर्गतीसहित. आणि जेव्हा आपण सत्साधना करू तेव्हा परमात्मा आपल्याला भेटतील, सद्गुरू भेटतील. सद्गुरू मग आपल्याला ते सतज्ञान देतील, सत्साधना देतील, ज्या योगे तुमची पापं नष्ट होतील. तर आत्ता तुमच्या प्रारब्धात जसं तुम्ही दुःखी आहात तर पापामुळे आहात, सुखी आहात तर पुण्यामुळे आहात. अंडरस्टूड आहे ही गोष्ट. सामान्य माणूस जो धर्माबद्दल थोडी का होईना रुची बाळगतो त्याला माहीत आहे की पापाने दुःख मिळतं आणि पुण्याने सुख मिळतं इथलं. आता जोवर तुमची पुण्य चालतील तोवर तुम्ही सुखी दिसून याल. आणि ही पुण्य आधीची संग्रहित कमाई आहे तुमची. जसा इन्व्हर्टर आज जवळपास सर्वांच्याच घरात असतो, माहिती तर सर्वांनाच नक्की आहे. त्याच्यात बॅटरी असते, त्यांना चार्जरच्या माध्यमातून लाईटमध्ये विजेला लावून चार्ज केलं जातं. तर बॅटरीच्या आत ती एनर्जी स्टोअर होते आणि मग निसंशय त्या इन्व्हर्टरमधून चार्जर काढला तरीही त्या इन्व्हर्टरमुळे बल्बही जळत असतात, ट्यूबही जळत असते, कूलरही चालू असतात. तो आपल्याला सुविधा देत असतो. तर ती व्यक्ती असा विचार करते की माझा इन्व्हर्टर साऱ्या सुविधा मिळत आहेत. पण जर तो चार्जर ठीक नसेल तर ती बॅटरी एक दिवस एकदम डाऊन होईल आणि डिस्चार्ज होईल. पुन्हा त्याला कोणतीही सुविधा प्राप्त होणार नाही. अगदी अशाच प्रकारे जे पूर्वजन्माचे पुण्यकर्मी प्राणी आहेत त्यांनी पूर्वजन्मात ती बॅटरी चार्ज करून ठेवली, तेव्हा चार्जर नीट लागला. कारण परमात्मा जेव्हा येतात, परमेश्वर 600 वर्षांपूर्वी आले होते. भगवान कबीर साहेबजी तुम्हाला चार्ज करून गेले होते. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार.
आपलं नाव? गीता जितेंद्र पवार. आपण कुठून आलात? मी जळगाव महाराष्ट्र इथून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी धरणगाव तालुका धरणगाव आणि तिथं शेरी म्हणून गाव आहे, तिथं मी पोलीस पाटील या पदावर 7 वर्षापासून कार्यरत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी नोव्हेंबर 2013 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी आम्ही ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्ती साधना चालू आहेत, ब्रह्मा विष्णू महेश दुर्गा देवी यांची साधना करणे, तसंच मी गुरु स्वामी समर्थ महाराजांना केलेलं होतं. त्यामुळे केंद्रात होणाऱ्या सगळ्या साधना मी करत होते. दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे, गुरुचरित्राचे पारायण करणे, नवनाथांचे पारायण करणे, प्रत्येक पौर्णिमेला मी घरामध्ये सत्यनारायण करत होते. त्या दिवशी मी पूर्ण दिवस उपवास करायचे आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करणे, 16 सोमवारचा उपवास मी खूप कडक करायचे. सकाळपासून काहीच खात नव्हते. पूर्ण दिवसभर नारळाच्या पाण्यावर राहायचे निराहार आणि संध्याकाळी पांढरे वस्त्र घालून भगवान शंकराच्या मंदिरात जायचे. 108 बेल शंकराच्या पिंडीवर वाहायचे आणि पांढरं फूल भगवान शंकराला व्हायचं आणि फक्त मोतीचुराचे लाडू खायचे. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्ती साधनेत होतात. विशेष करून आपण स्वामी समर्थ यांच्या मठाशी निगडीत होतात आणि त्यांच्या मठामध्ये जी भक्ती साधना देतात तीच भक्तिविधी आपण करत होतात आणि महादेवाचे आपण उपासक होतात आणि महादेवाच्या मंदिरात जाणे, त्यांच्यावर बेलफूल वाहणे या भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घ्यावी किंवा त्यांच्याकडनं गुरुमंत्र घ्यावा याची गरज आपल्याला का भासली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये माझे नंदुईभाऊ होते. त्यांनी आधी संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतलेली होती. त्यांनी आम्हाला पुस्तक दिले ज्ञानगंगा. कारण की माझा मुलगा आहे ना, तो जन्मापासूनच आजारी राहत होता. त्याच्यासाठी आम्ही जळगावचे पूर्ण दवाखाने फिरलेलो होतो. महिन्यातून आम्ही फक्त 15 दिवस घरी राहायचो आणि 15 दिवस हॉस्पिटलमध्ये माझा मुलगा ॲडमिट राहायचा. म्हणजे आम्हाला चुकणं होतंच आमच्या घरामध्ये, कारण की एकुलता एक मुलगा, तो पण 15 दिवस आजारी. माझ्या मिस्टरांचा पण कामधंदा व्यवस्थित नव्हता, कारण की 15 दिवस दवाखान्यात राहिल्यामुळे त्यांचं पण काम 15 दिवस बंद राहायचं आणि 15 दिवसाच्या इन्कममध्ये आम्ही दवाखान्याचा पूर्ण खर्च त्याचा करू शकत नव्हतो आणि घरातला पण खर्च आमचा चालत नव्हता. त्याच्यामुळे मग अशी परिस्थिती असल्यामुळे माझ्या नंदुभाऊंनी सांगितलं की मी संत रामपालजी महाराजांना गुरु केलेले आहे, तू पण हे ज्ञानगंगा पुस्तक वाच आणि तुला काय वाटतं ते तू सांग. मग ते पुस्तक मी वाचलं, म्हणजे वाचलं 2-4 पानं वाचले आणि मग मी म्हटलं, ते वाचल्यानंतर मी शेवटी बघितलं तर भक्तांचे अनुभव होते त्या पुस्तकाच्या शेवटी. मी म्हटलं बघू कोणाला काय काय लाभ झालेले. मी पूर्ण प्रत्येक एकाने एक अनुभव वाचला आणि मला ते अनुभव वाचल्यामुळे मनातून विश्वास झाला की माझं दुःख इथं निवारण होऊ शकतं. मग मी माझ्या नंदुभाऊंना सांगितलं की तुम्ही जेव्हा आश्रमात जाल तेव्हा मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. पण त्याआधी माझी संत रामपालजी महाराजांविषयी अशी इमेज होती की जसे इतर बाबा असतात तसा ते पण काही चमत्कार करणार आहेत, ते पण काही धागे दोरे देतील असं मला वाटलं होतं. अशी मी इमेज करून आश्रमात गेले होते. पण आश्रमात गेल्यावर तिथलं वातावरण बघितल्यामुळे आणि तिथलं जे वातावरण म्हणजे खूपच चेंज होतं आणि ते मी पूर्ण आश्रम फिरले तर एकदमच वेगळं वाटलं. त्याच्यामुळे मी संत रामपालजी महाराजांकडे गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर फक्त केवळ त्यांचा आश्रम बघण्यासाठी आपण गेला होतात आणि त्या आश्रमातलं वातावरण बघून आपल्याला नामदीक्षा घ्यावी अशी वाटली आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, संत रामपालजी महाराजांची जेव्हा आपण नामदीक्षा घेतली त्या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ, काही किंवा चेंज असा काही आढळला का? हो, आश्रमातून आल्यावर मला माहीतच नव्हतं की आश्रमात जाण्याच्या आधी माझ्या मागे एवढा मोठा प्रॉब्लेम होता, तो मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते फक्त परमात्माच जाणू शकता, कारण की तो माझा जीवनामरणाचा प्रश्न होता. जर म्हणजे मी आश्रमात गेली नसते तर मी वाचूच शकली नसते. आश्रमातून न जाता म्हणजे माझ्या स्वतःचा अंत करून घेतला असता, अशी गोष्ट होती ती, पण मी ती सांगू शकत नाही. आणि तिथून आल्यानंतर माझे जे मुलं होते दोघे, माझ्या ज्या मुलासाठी मी तिथं गेलेली होती, तिथं गेल्यामुळे त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाली.
जी त्याला म्हणजे महिन्याचे 10-15 हजार रुपये जे बिल होतं आमचं हॉस्पिटलचं, ते कमीवर म्हणजे त्याला मेडिकलमधून 2 रुपयाची गोळीसुद्धा आणली तरी त्याला फरक पडून जात होता, अशी परिस्थिती झालेली आहे आता. अजून संत रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यामुळे माझ्या मिस्टरांची जी नोकरी गेलेली होती ती परत मिळालेली आहे. सारख्या दवाखान्यात राहून आणि आश्रमाची जी ओढ आम्हाला लागली होती, जी आम्ही सारखं सतत आश्रमात जात राहायचो, जे परमात्माचं रूप होतं ते बघितल्यामुळे घरी चैनच पडत नव्हती की परमात्माला दर महिन्याला बघायला जायचं संत रामपालजी महाराजांना, अशी ओढ लागली होती. त्याच्यामुळे सारख्या सुट्ट्या पडल्यामुळे माझ्या मिस्टरांची नोकरी गेलेली होती आणि ती नोकरी फक्त संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळे परत प्राप्त झालेली. कारण आम्ही संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली होती जेव्हा नोकरी गेली तेव्हा. त्यांनी सांगितलं होतं की बेटा तुम्ही काही चिंता करायची नाही संत रामपालजी महाराजांनी. मग त्यानुसार आम्ही कुठंच काही केलं नाही आणि त्याच्यामुळेच माझ्या मिस्टरांची नोकरी परत मिळालेली. माझी जी मुलगी होती जेव्हा आम्ही आश्रमात गेलो होती तेव्हा 5 वर्षाची होती आणि तिला पण प्रॉब्लेम होता. तिच्या किडनीमध्ये आम्ही तिला जळगावमधले सगळे चाईल्ड स्पेशलकडे नेलं होतं. तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट केले आणि त्यानंतर तिने प्रथम नाम घेतलेलं होतं तेव्हा तिचे रिपोर्ट केले तेव्हा. मग ते रिपोर्टमध्ये काही समजत नव्हतं. मग आश्रमात जाण्याआधी सोनोग्राफी केली, त्या रिपोर्टमध्ये समजत नव्हतं. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे तर तुम्हाला मी फक्त तात्पुरत्या गोळ्या वगैरे लिहून देतो, तिथून आल्यावर नंतर तुम्ही किडनी चेक करायची म्हणून. मग आम्ही तसंच तिला घेऊन आश्रमात गेलो. ती आजारी होती तसंच तिला नेलं आणि तिकडनं आल्यानंतर माझी मुलगी पूर्णपणे बरी झालेली होती. तिला परत डॉक्टरांकडे जायची गरज पडली नाही. हा चमत्कार फक्त संत रामपालजी महाराजांमुळे झाला होता. आम्ही 7 महिन्यांपासून आता घर घेतलेले ते पण संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आम्हाला प्राप्त झालेले आहे. आणि सगळ्यात मोठा लाभ म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेल्यामुळे परमात्मा आम्हाला जो मोक्ष देणार आहे, आध्यात्मिक लाभ, सगळ्यात हा मोठा महत्त्वाचा आहे. संत रामपालजी महाराजांच्या वचनांमध्ये एवढी शक्ती आहे की अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकते. आणि परमात्मा जर या पृथ्वीवर कुठे असेल तर ते फक्त संत रामपालजी महाराज आहेत. मला कारण आश्रमात जाण्याआधी विश्वास नव्हता की या पृथ्वीवर देव असू शकतो म्हणून, पण आश्रमात गेल्यावर जे मी परमात्माचं रूप बघितलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की संत रामपालजी महाराजच परमात्मा आहेत म्हणून. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्या सत्साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण जे इतर श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात किंवा जे भक्त समाज आहे त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी संदेश तर देऊ शकत नाही, फक्त प्रार्थना करू शकते. नरदेह आपल्याला पुन्हा प्राप्त होणार नाही आहे आणि जे मनुष्यजन्म आपल्याला मिळाला आहे त्याचं सार्थक करण्यासाठी तुम्ही संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करा आणि मोक्ष प्राप्त करून घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यामुळे भक्ताला किंवा साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. जसे आपल्याला लाभ प्राप्त झालेत तसे साधकाला सुद्धा लाभ प्राप्त होऊ शकतात. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपण जे मला आता बघत आहात त्याच्याखाली नंबर फ्लॅश होत आहे, त्याच्यावर आपण त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतात. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? नामदीक्षा निःशुल्क आहे, त्यासाठी कोणतेही पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता
किंवा आम्हाला 70303039